परळी शहरातील थर्मल पॉवर स्टेशन येथील काही अधिकाऱ्यांच्या गेल्या वर्षी 109 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि यावर्षी 19 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहे. मात्र त्या ठिकाणी त्याचा दुसरा कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी नेमवलं नाही. नेमकं आता हे कशामुळे करण्यात आलं, काय ह्याच्या जाण्यासाठी माझ्या काही परळीकर आपण सोबत येतं. तर काय सांगाल, गेल्या वर्षी 109 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, यावर्षी 19 अधिकारी बदल्या करण्यात आल्या, त्यांच्या दुसरं कोणी आलेलं नाही आहे. कसं पाहता याच्याकडं? मुळामध्ये हे जे 19 बदल्या आहेत त्या अधिकारी लेवलच्या बदल्या आहेत. जर अधिकारीच बदलले तर या ठिकाणची जी तांत्रिक टीम आहे ती पूर्ण कोलॅप्स होईल आणि पर्यायी मार्गाने हा संच बंद पडेल अशी अवस्था या ठिकाणी होणार आहे. तर तात्काळ सरकारने किंवा ऊर्जा विभागाने त्या ठिकाणी प्रतिनियुक्ती करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. यापूर्वी पाहिलं तर परळीला जे अनेक जे ऑफिस होते, जे सिंचन भवनचं ऑफिस असेल, या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडेंचं ऊसतोड कामगारचं ऑफिस असेल, या बाहेर ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. एक ते परळी शहरातले एक कुठंतरी परळीला माध्यमचं काही कमी करण्याचं वाटतं तुम्हाला? तशाच प्रकारचं दिसतंय, कारण प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी पाटबंधारे विभागाचं ऑफिस परभणीला गेलं, वीज वितरण मंडळाचं ऑफिस लातूरला गेलं, या ठिकाणी ऊसतोड महामंडळाचं ऑफिस या ठिकाणाहून गेलं. आता 19 बदल्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या आहेत. हे परळीची बार्गेनिंग पॉवर, परळीची आर्थिक स्रोत बंद करण्याचं काम चालू झालेलं दिसत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला परळीकर म्हणून वाटतं. त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी सहभाग घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये ते लोकप्रतिनिधी हस्तक्षेप केला पाहिजे. खरं ते असे ऑफिस जे आहे ते आले पाहिजे. आपल्याकडे एक ऑफिस चाललेलं आहे. नक्कीच या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी जे पाटबंधारे विभागाचं ऑफिस जाऊ नये म्हणून भेट घेतली संबंधित मंत्र्याची, परंतु अद्याप त्यांना यश आलेलं नाही. अशा गोष्टीकडं लोकप्रतिनिधीनं खरंच लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली आर्थिक सधनता आणि या ठिकाणचे जे प्रकल्प आहेत ते कायमस्वरूपी राहतील. आपल्याकडे जुनं पॉवर स्टेशन होतं, त्यापैकी हजारो लोक काम करायचे, पण ते सुद्धा बंद करण्यात आलं. कसं पाहता आता? याचा मोठा परिणाम परळीच्या बाजारपेठेवर होऊन बऱ्याच प्रमाणात बेरोजगारी इथे परळी शहरात आणि तालुक्यात वाढेल. परंतु यासोबतच आता पर्यायी रोजगार उपलब्ध करण्यासाठी रेल्वे इथे आता काही दिवसातच परळी वैजनाथ हे जंक्शन होईल, तर इथे पीट लाईनची निर्मिती करून तसेच इथे एक 20 किलोमीटर अंतरावर सिरसाळा MIDC ही मंजूर झालेली आहे. तर या मंजूर झालेली MIDCत नवनवीन उद्योग आणून परळीची बाजारपेठ पुनश्च एकदा सुजलाम सुफलाम करण्याची संधी इथे लोकप्रतिनिधींना आहे असं मला वाटतं. आज पाहिलं तर परळी शहरामध्ये, परळी तालुक्यामध्ये असं असा कोणता प्रकल्प नाही की ज्या छताखाली की 500-400-500 लोक काम करतील, असं एक बी प्रकल्प नाही आहे. तर पीट लाईन जर आली रेल्वेची तर एक 700 ते 800 लोकांना इथे रोजगार निर्माण होऊ शकतो. तसेच सिरसाळा MIDC जवळपास आता जागा वगैरे ॲक्वायर झालेली आहे. तिथे जर नवीन प्रकल्प 1000 ते 2000 रोजगार युवकांना मिळावे असे प्रकल्प आणले तर निश्चितच या थर्मल पॉवर स्टेशन किंवा सिंचन भवन जे गेलं आहे या रोजगारांची भरपाई नवीन रोजगार निर्मिती करून करता येईल, हे असं मला वाटतं. खरं तर संपूर्ण देशात पाहिलं तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे आणि त्याच परळी म्हणून ओळखली जाते. पण त्याच परळी शहरातले जे प्रकल्प असतील, जे आता उद्योग दिले जाते, हे आता कुठे बाहेर चाललेले, कसं पाहता याच्याकडे? आता परळीमधले अनेक कार्यालय, मंडळ कार्यालय सगळे बाहेर गेलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते ज्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी, कर्मभूमी परळीत आहे आणि ऊसतोड महामंडळ निर्माण करताना खास करून परळी हे मुख्यालय राहील अशा पद्धतीनं शासनाने निर्णय घेतला. परंतु तेच कार्यालय परळीमध्ये राहू शकलं नाही, हे खरंच परळीकर म्हणून दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून ऊर्जा केंद्र असलेलं परळीचं औष्णिक विद्युत केंद्र ते सुद्धा आता एका खाजगीकरणाचा बळी ठरावं अशा पद्धतीची लक्षणं सध्या दिसत आहेत. 19 अधिकारी एकदाच गेले, त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी आले नाही आणि ही खरोखर एक परळीची आर्थिक नाडी बंद करण्याचाच मार्ग ह्या सगळ्या ह्याच्यावरून दिसून यायला लागलेला. कोण जिम्मेदार आहे याला? एकतर नियोजनाचा अभाव आहे. शासनाचे धोरणं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांची जी धोरणं आहेत हे संपूर्णतः खाजगीकरणाचे धोरणं आहेत. दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाड्याला सुजलाम सुफलाम किंवा एक आर्थिक आधार द्यावा ह्या उद्देशानं उभा राहिलेलं हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. मात्र आज ते बंद करण्याची कारणं ही मात्र नियोजनाच्या अभावाची सांगितली जातात. कोळशाची उपलब्धता असेल, पाण्याची उपलब्धता असेल, मनुष्यबळ असेल, हे सगळं या ठिकाणी नियोजन शून्य कारभाराचेच लक्षणं आहेत आणि प्रशासकीय पातळीवर होणारं जे नियोजन आहे ते या भागाचा किंवा इथल्या सर्वसामान्य जनतेचा, दुष्काळग्रस्त लोकांचा विचार न करता
केवळ प्रशासनाला जे सोपं वाटेल आणि मनमानी अशा पद्धतीचे हे निर्णय शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्ही स्तरावर होत आहेत. खरं तर याच्यामध्ये राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला पाहिजे होता. आपल्याकडे पाहिले तर धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे मंत्री गेल्या अनेक वर्षापासून ते सत्तेमध्ये आहेत. 100% ही जबाबदारी खरं तर इथल्या धुरीण जे राजकारणी आहेत किंवा समाजाचं नेतृत्व करत आहेत अशाच लोकांची असते. आणि त्यामुळं जुनं थर्मल तर बंद झालेलंच आहे. त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प नवीन धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांनी प्रयत्न करून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते लवकरच उभं राहील. मात्र जे चालू असलेलं थर्मल आहे ते सुद्धा बंद पडण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीच्या घडामोडी आहेत. निश्चित इथल्या नेत्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे. पूर्वी आपले जे थर्मल होते ते बंद पाडण्यात आलं. आता दुसरं नवीन थर्मल आहे त्याच्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या दरवर्षात बदल्या केल्या जातात, पण दुसरे त्या ठिकाणी दुसरा अधिकारी आणला नाही जात. कसं पाहता याच्याकडं? पूर्वी परळी औष्णिक विद्युत केंद्रात मनुष्यबळ जास्त होतं, पण 210चे 3 संच बंद झाल्यामुळं ते कमी करण्यात आले आणि आता फक्त 250 मेगावॉटचे 3 संच चालू आहेत. आणि सध्या जे काय आवश्यक आहे 900 ह्याला लागणारं मनुष्यबळ ते सध्या उपलब्ध आहे. आणि हे काही जे आता बदल्या झाल्यात ह्यावरूनच मुंबई मुख्य कार्यालयातून झालेल्या त्या ॲटोवर पण त्या ठिकाणी दुसरं कोणी कर्मचारी आणला गेला जात नाही. गेल्या वर्षी बी अशाच काही अधिकारी बदल्या केल्या होत्या. आता ह्या वर्षी पण बदल्या करण्यात आलेला आहे, पण दुसऱ्या त्या ठिकाणी अधिकारी नेमण्यात आले नाहीत ना. ते बरोबर आहे, पण तरी देखील 900 मनुष्यबळ आहे त्याच्यावर ते 3 संच चालू शकतात व्यवस्थित. तर याच्यामुळे पाहिलं तर संपूर्ण मार्केटवर याचा परिणाम झाला आहे का, पडतंय का? 100% निश्चितपणे मार्केटमध्ये एकेकाळी असं म्हटलं जायचं की मराठवाड्यामध्ये जे कडधान्याचे भाव निघायचे ते परभणी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावरून परळी वैजनाथमध्ये जे भाव निघतात धान्याचे त्यावरून निघायचे. परंतु ती परिस्थिती जाऊन आता परिस्थिती अशी आलेली आहे की परळी वैजनाथ मार्केटला उतरती कळा लागलेली आहे. कारण परळीची मुख्य आर्थिक वाहिनी जी होती ती हे परळी औष्णिक विद्युत केंद्र होतं, तेही आता इथून पुढे घालवण्याच्या मार्गावर आहेत. आणि जे काही ते सांगितलं जातं आहे की सौर ऊर्जा प्रकल्प आणणार आहेत की हा नुसता एक फुगा आहे, तिथून वीज निर्मिती तर होऊ शकते, परंतु जे काम ज्या ठिकाणी 900 लोक करतात ते काम फक्त 40 लोकसुद्धा नाही तर किमान 20 लोकांमध्ये सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे इथे लोकांना बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होणार आहे हे निश्चित आहे. उत्तर परळीचं महत्त्व कमी करण्याचा डाव आहे. 100% निश्चितच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आधी परळी वैजनाथचं हे नाव हे 2 गोष्टींमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. ते म्हणजे प्रभू वैद्यनाथ पंचम ज्योतिर्लिंग असलेलं ठिकाण आणि दुसरं म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र. त्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या कर्तृत्वावरती परळीचं नाव हे पूर्ण देशात नाही तर जगभरात नेलेलं होतं. परंतु त्यानंतर आता बाकी इतर ठिकाणचे जे राजकारणी आहेत स्पष्टपणे मी नाव घेऊ इच्छितो विभागाचं, खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले जे धुरीण स्वतःला धुरंधर समजतात त्यांनी परळीला आता मागे पाडण्यासाठी एक षड्यंत्र असल्याचं दिसून येत आहे. काय परळीकडून तुमची काय मागणी आहे? परळी वैजनाथचा एक रहिवासी म्हणून माझी मागणी इतकीच आहे की इथे कोणताही भेदभाव न करता कोणताही आकस न धरता ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या पद्धतीने सर्वांचा विकास सबका साथ सबका विकास हे नुसतं घोषणेमध्ये नाही तर प्रत्यक्षात अवलंबण्याची ही गरज आहे. तर हे होते परळीकर, त्याचं म्हणणं आहे की सबका विकास आणि सबका झाला पाहिजे. त्या अनुषंगाने परळीकरांची भावना आहे देखील परळीकरांनी व्यक्त केल्यानंतर आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.